नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी मोड आलेल्या वालाची भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. एका कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झालेला आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो आता परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, तर इथे ओलं खोबऱ्याचाच वापर करायचा आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटा आल्याचा तुकडा. तर इथे लसूण तुम्ही जर मोठा म्हणजे जाड असेल तर अगदी 2 ते 3 पाकळ्या वापरल्या तरीसुद्धा चालेल. इथे बारीक लसूण वापरलेला, त्याच्यामुळे 4 ते 5 लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये छान परतवून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर साधारण इथे तेल सुटलेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद आणि 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. तर वालाचं बिरडं असेल तर नक्कीच हिंगाचा वापर करा, कारण थोडंसं उग्र असतं. तर इथे आपण थोडंसं हिंगाचा वापर केलेला आहे. आणि आता मसाले आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत. तर इथे पाण्याचा वापर न करता मसाले आपण परतवून झालेले आहेत. आणि आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे वाल सोलून घेतलेले आहेत, तर इथे मी वालामध्ये 1 बटाट्याचा वापर करणार आहे. तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही वापर करू शकता, नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण सोलून घेतलेले वाल आहेत आणि वालामध्ये आपण 1 बटाट्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता वाल आपण पाण्याचा वापर न करता परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे. तर इथे प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता भाजी आपण 1 मिनिटासाठी मसाल्यामध्ये छान परतवून घेतलेली आहे. वालाची भाजी परतवून झाल्यानंतर आपण अगदी 2 मिनिटासाठी स्लो गॅसवर वाफ देणार आहोत. तर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे, म्हणजे जो उग्रपणा असतो तो कमी होतो. तर इथे आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेतलेलं आहे. भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर कोणतीही भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर केला म्हणजे छान तर्रीदार अशी ही भाजी तयार होते. भाजी शिजण्यापुरतं आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता झाकण काढून भाजी कितपत शिजलेली आहे ते पाहूया. तर इथे 7 ते 8 मिनटामध्ये भाजी छान शिजली जाते. तर 7 ते 8 मिनटामध्ये आपण 1 ते 2 वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. तर इथे आता भाजी कितपत शिजलेली आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता वाल छान आपले मऊसर असे शिजलेले आहेत. तर इथे आता भाजी शिजल्यानंतरच आपण मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे तुम्हाला आवडत असल्यास गुळाचा वापर करू शकता. तर आता भाजी मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर ही रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी ढवळून झालेली आहे आणि इथे हे आपलं वालाचं बिरडं म्हणजेच वालाची भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर अगदी चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी ही वालाची भाजी तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.